श्रीमद श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 34. अध्यायाला सुरुवात करूयात. गुरुवर्य आपल्या शिष्याला दीपकाला म्हणाले, दत्तगुरु हे सद्गुरू आणि गुणराशी आहेत. ते जेव्हा शिष्याला हाताशी धरतात तेव्हा त्याचा प्रयत्नपूर्वक उद्धार करतात. मातेला पुत्राकरता जो कळवळा असतो तो माझा पुत्र या ममत्वाने असतो, पण गुरुदेवांना जो कळवळा असतो तो शिष्याच्या उद्धारासाठी असतो. कितीही प्रश्न केले तरी गुरु कंटाळत नाहीत. कोणत्याही प्रकारे शिष्याचे समाधान व्हावे असेच त्यांना वाटत असते. दत्तगुरु हे कृपाळू आहेत. त्यांनी अलर्काला हिताच्या गोष्टी सांगितल्या आणि तेव्हा तो पुन्हा हात जोडून त्यांना म्हणाला, हे सद्गुरुनाथा, ज्या सिद्धींचा तुम्ही उल्लेख केलात आणि ज्यांनी मनुष्य योगभ्रष्ट होतो त्या किती आणि त्या कशा आहेत, मला जर त्यांची लक्षणे कळाली तर मी त्या ओळखून त्यांचा त्याग करीन. असं म्हणून त्याने गुरूंचे पाय धरले. शिष्याचा असा प्रश्न ऐकून अत्रेनंदन दत्त त्याला म्हणाले, सावधपणे ऐक. अनिमा, महिमा, गरिमा आणि लघिमा या 4 देहाच्या सिद्धी आहेत. प्राप्ती, प्राकाम्य, ईशता आणि वशिता अशा या सर्व 8 सिद्धी आहेत. त्या योगामध्ये विघ्न आणतात. आपल्या देहापेक्षा जे अधिक सूक्ष्म असते, अगदी अणुपर्यंत सूक्ष्म असते, तसे आपले शरीर करावे. जेवढे रूप पाहिजे असेल तेवढे सूक्ष्म शरीर आहे अशी धारणा करावी, म्हणजे साधक तेवढाच होतो. याला अनिमा सिद्धी म्हणतात. लंकेत हनुमंतांनी आपले शरीर जसे लहान केले तसे या सिद्धीमुळे शरीर सूक्ष्म करता येते. तसेच योग्याने फार मोठ्या पदार्थाचे चिंतन केले तर त्याचे शरीर तो मोठे करू शकतो. हे महिमा सिद्धीचे फळ. योगाने अतिशय जड वजनाच्या पदार्थाचे स्वतःच्या ठिकाणी चिंतन केले म्हणजे त्याचे शरीर पर्वतासारखे जड होते. हे गरिमा सिद्धीचे फळ. थोर आणि पूज्य विभूतीप्रमाणे स्वतः थोर आहोत अशी धारणा केली म्हणजे तशीच पूज्यता प्राप्त होते. हे महिमा सिद्धीचे फळ. सर्वांचा गुरु म्हणजे परमेश्वर, त्यावर धारणा केली असता योग्याला सर्वांचे गुरुपण प्राप्त होते. हे गरिमा सिद्धीचे फळ. आपले शरीर कापसासारखे हलके अशी धारणा केल्यास शरीर हलके होते. हे लघिमा सिद्धीचे फळ. अशा या 4 देहाच्या सिद्धी आहेत. थोडा पदार्थ असून तो कितीही लोकांना वाटला तरी कमी पडत नाही. हा चमत्कार प्राकाम्य सिद्धीचे फळ. दूरच्या पदार्थाला स्पर्श करणे किंवा दूरचा पदार्थ आणणे हे प्राप्ती नावाच्या सिद्धीचे फळ आहे. इथून चंद्रालाही हस्तस्पर्श करता येतो. सर्व भौतिक पदार्थांचे रक्षण करणे ही गोष्ट केवळ इच्छेने घडून येते तेव्हा ईशत्व सिद्धी प्राप्त झाली असा याचा अर्थ होतो. भूमी आदी पंचमहाभूते आणि मनुष्य आदी भौतिक पदार्थ योग्याला वश होतात. ही वशिता सिद्धी होय. वशिता सिद्धीमुळे योगी वाघाचे किंवा सिंहाचे वाहन करतो. सर्पहार म्हणून गळ्यामध्ये घालतो. अग्नीच्या ज्वाळेचा तुरा मस्तकात खोवून दाखवतो. तसेच पाण्यावरून चालतो. अग्नीत शिरूनही जळत नाही. जड वस्तू चालवतो. हे प्रभाव वशिता सिद्धीचे आहेत. या 8 महासिद्धी आहेत. शिवाय 10 उपसिद्धीही आहेत. पण या सर्वांमध्ये मन घालू नये, कारण त्या उपाधीच आहेत. आकाशातून उडत जाणे, परकाया प्रवेश करणे इत्यादी उपसिद्धींच्या मध्ये तू लक्ष घालू नकोस. पक्षी आकाशातून उडतात आणि मासे पाण्यामध्ये सुखाने राहतात. या सिद्धीत त्यांना जन्मजात अवगत असतात. योगाने त्या मिळविता येतात. अंगाला विशिष्ट द्रव्याचा लेप लावून माणूस अग्नीत प्रवेश करूनही जळत नाही. ही गोष्ट योगाने सिद्ध होऊ शकते. हिला औषधी सिद्धी म्हणतात. व्यासाधिक ऋषी ज्या गोष्टी तपश्चर्या करून मिळतात त्या योगाने सहज शक्य होतात. अशी योगाची शक्ती असते. विश्वामित्र आदी ऋषी मंत्राची जी शक्ती दाखवितात ती योगसिद्धीने मिळते. जसे जसे आपण व्हावे असे वाटते किंवा जे जे करावे असे वाटते ते योगाने साध्य होते. पण हे सर्व योगातील विघ्नच आहे असे तू जाण. त्यावरती अलर्क म्हणाला, मला सगुण ध्यान सांगा की जेथे माझे मन स्थिर राहील. त्यावर दत्तगुरु म्हणाले, हे राजा, तू माझ्याच सगुण रूपाला ध्यानामध्ये धर. ते तुला अभय देईल. मला जन्म नाही, विकार नाही, गुण नाही. मी परब्रह्म आहे. मी सर्व वैभवपूर्ण आहे. सर्वांचा आधार आहे. या माझ्या पायांपासून एकेका अवयवांचे अनुक्रमे ध्यान करीत जावे. ध्यान स्थिर झाले की फक्त मुखावरती ध्यान धरावे. मग माझ्या केवळ स्मित हास्याचे ध्यान करावे. ध्यानात तन्मयता आली तर इतर चिंतन होत नाही. जाणीव ध्येयाकार होते
आणि परमानंदाची स्थिती प्राप्त होते. हे ध्यान प्रथम सगुण वाटले तरी ते अंतःकरणात स्थिर होताच तेथेच निर्गुणाचे ध्यान घडते. ध्येय, ध्यान करणारा आणि ध्यानाची क्रिया हे 3 घटक जोपर्यंत वेगवेगळे जाणवतात तोवरच त्या स्थितीला ध्यानावस्था म्हणतात. मी ध्याता आणि मी असे ध्यान करतो असे जेव्हा भान राहत नाही तेव्हा मन ध्येयाकार आणि निश्चल राहते. दिव्याची ज्योत निवांत जागी जशी स्थिर दिसते त्याप्रमाणे वृत्ती स्थिर होते. त्यालाच समाधी म्हणतात. या योगधारणेने जन्ममरणांचे नावच राहत नाही. योगरूपी अग्नी पेटला की आवड, द्वेष आदी हीन तात्काळ जळून जाते आणि तो मूळ शुद्ध रूपात राहतो. जे मल जळून जातात ते पुन्हा त्याला चिकटत नाहीत. सर्व कर्मबंध टळतात आणि शोक व मोह दूर पडतात. तो ब्रह्मरूप झाला की पुन्हा तिथून ढळत नाही. 42 पिढ्यांचा उद्धार करून तो निश्चयाने ब्रह्मैक्य पावतो. ज्ञानी आणि तपस्वी यांच्याही पेक्षा योगी हा श्रेष्ठ असतो. तो पूर्ण ब्रह्मच असतो. त्याच्याशी तुलनीय असा कोणीच नाही. संसाररूपी अरण्याला जाळणारा अग्नी असा योगाचा प्रभाव आहे. त्याने द्वैत नाहीसे होते. म्हणून तू योगावर श्रद्धा ठेव. हे राजा, आता तू इतर कार्य सोडून योगाचा अभ्यास कर. त्यावरती अलर्क म्हणाला, हे महान योगवेत्ता गुरुवर्या, उत्तम लोकांना मान्य असणारी योगाचरण कोणते ते मला आपण सांगावे. अलर्काचे वचन ऐकून गुरु देवदत्त म्हणाले, योगाचर्या कोणत्या लक्षणांची आहे ती तू मन लावून ऐक. हे ज्ञान झाले की चित्ताला खिन्नता येते, मन स्वस्थ राहते आणि योग अनायासे सिद्ध होतो. मान मिळाला म्हणजे प्रीती वाढते आणि अपमान झाला की मन उद्विग्न होते असे अज्ञानी आणि मूर्ख लोकांना वाटते. योगी जर यांच्यापेक्षा उलट समजेल तर सिद्धी त्याच्या हातात आली असे समजावे. पण योगी जर यांच्यापेक्षा उलट समजेल तर सिद्धी त्याच्या हातात आली असे समजावे. योग्याने सन्मान हा विषय समान मानावा आणि आपला अपमान हा अमृता समान मानावा. असे मानले तरच योग साधतो. उलट मानले तर बंधन पडते. म्हणून तुझ्या हृदयात ही सोयीची वृत्ती धरून ठेव. नेत्रांनी पवित्र स्थान पाहून मगच त्याच्यावरती पाय ठेवावा. वस्त्राने गाळून नंतरच पाणी पियावे. वचन बोलताना ते शास्त्रशुद्ध आहे का याचा विचार करून ते बोलावे. ज्या ध्यानाने मन शुद्ध होईल असेच ध्यान करावे. विषयांचे चिंतन नेहमी बंधनात पाडते, पण ईश्वराचे चिंतन चित्त शुद्ध होते. ईश्वराच्या चिंतनाने चित्त शुद्ध होते. आपली फार आवड ज्या लोकांना आहे तिकडे जाऊ नये. श्राद्धाच्या वेळी त्या घरी जाऊ नये. योग्याने भिक्षेसाठी रजस्वाला स्त्रीच्या घरी जाऊ नये. जेथे यज्ञ समारंभ असेल किंवा देवाच्या यात्रेचा उत्सव असेल किंवा जेथे मोठा जमाव असेल तिथे भिक्षा मागण्यात जाऊ नये. स्त्री प्रसूत झाली असेल किंवा सूतक आली असेल किंवा प्रेतसंस्कार होत असतील अशा घरी भिक्षेसाठी जाऊ नये. पुत्र जन्मानंतर 1 महिना, कन्या जन्मली असेल तर 40 दिवस आणि स्त्री रजस्वाला असेल तर तेथे 4 दिवस त्या घरी भिक्षेसाठी जाऊ नये. पिता मरण पावला तर 1 वर्ष, मातेचा मृत्यू झाला तर 6 महिने, 3 पुरुष थोड्या दिवसांच्या अंतराने मरण पावले असतील तर 3 महिने, गोत्रज मरण पावला असता 1 महिना तिथे योग्याने भिक्षेसाठी जाऊ नये. मुंज विवाह, गर्भाधान झाले असेल तेथे 16 दिवस, नांदी श्राद्ध झालेले असेल तिथे 1 दिवस भिक्षेला जाऊ नये. बाहेर स्वयंपाकघरातून येणारा धूर बंद झाला आहे व लोकांची भोजने झालेली आहेत त्याच वेळी भिक्षेला जावे. अमुक एका घरी जास्त भिक्षा मिळते आणि अन्य घरी कमी मिळते. अमुक घरी सत्कार होतो, अमुक घरी सत्कार होत नाही असे मनातही आणू नये. एकदा रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि एकदा उजव्या बाजूला असं चालू नये. मनात अढी असली तरी वाटेत घर वर्ज करू नये. भिक्षा मागताना मोठ्याने ओरडू नये, कवाड लुटू नये, दाराच्या छिद्रातून पाहू नये. भिक्षा थोडी मिळाली असा विचार करू नये. आपले गुण सांगू नये, आपली खून सांगू नये. एकदा फेरी मारली की फिरून त्या घरी परत जाऊ नये. लागोपाठ 7 दिवस या शास्त्रोक्त कारणाशिवाय ज्या घरी भिक्षा मिळणार नाही त्या घरी नंतर भिक्षेसाठी पुन्हा कधीच जाऊ नये. 3 घरातून जर निर्वाहापुरती माधुकरी मिळाली तर तेवढीच पुरे म्हणावी, आणखी मागू नये, ती चोरी ठरते. 3, 5 किंवा 7 घरी माधुकरी मागावी. नित्य त्याच घरी भिक्षा मागू नये. पुष्कळ घरे असतील तर नवीन घरी जावे. स्वधर्माला चुकू नये. आपल्या देहाचा मान होईल अशी अपेक्षा धरू नये. देह पुष्ट करू नये. भिक्षा मागून अग्निहोत्र पाळावे, पंचयज्ञ करावे.
असे न केल्यास ते अन्न अपवित्र जाणावे. जो भिक्षा घालणारा शांत मनाचा आणि स्वागत करणारा असेल त्याच्याकडील भिक्षा उत्तम होईल. जो वैदिक असेल त्याच्याकडील भिक्षा मध्यम आणि इतर ठिकाणची भिक्षा गौण मानावी. एकाच घरची भरपूर भिक्षा घेऊ नये. कण्हेरातील अन्नकर्ण, चातूचे पीठ, त्या पिठाचा घृत मिश्रित पदार्थ, कंदमुळे, पिकलेली फळे, दूध आणि ताक यांचा स्वीकार करावा. दिवसातून एकदाच भिक्षा मागावी. देवाला नैवेद्य दाखवावा. गोडी रुची यांचे चोचले न करता भिक्षांना औषधाप्रमाणे सेवन करावे. असाच आहार शहाण्या योग्याने करावा. रात्रीसाठी किंवा उद्यासाठी अन्न राखून ठेवू नये. दुसऱ्यासाठी भिक्षा मागू नये. भिक्षेबद्दल चर्चा करू नये. अहिंसा, त्यागवृत्ती, ब्रह्मचार्य, गुरुसेवा, शांती, परद्रव्याचा अपहार न करणे, मिताहार घेणे, स्वच्छता पाळणे, विनय आणि स्वाध्याय या नियमांचे पालन केले तरच योग साध्य होतो. अतिशय वाचू नयेस, सारभूत तेच ज्ञान घ्यावे. संग्रह करण्याकडे मन लावू नये. लोकांच्या समुदायाबद्दल उदासीन असावे. कल्पापर्यंत अभ्यास केला तरी सर्व विद्या प्राप्त होत नाहीत, म्हणून सारभूत विद्या ग्रहण करून चित्त शांत ठेवावे. या आचरणालाच योगचर्या म्हणतात. तू जाण आणि तू यामध्ये मन घाल. यानेच ध्यान साधेल आणि हे राजा तू पावन होशील. आणि शोधो, याचबरोबर श्री दत्त महात्म्य या ग्रंथातील हा 34वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. कथेचा उर्वरित भाग पुढील 35वा अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.